जीवन चौधरी या ठिकाणी 10 धावांचं योगदान देऊन बाद होतो. एक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात मिड विकेटच्या दिशेने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जो झेल पकडला तो क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी रोशनने अचूक झेल टिपलाय आणि जीवन चौधरीच्या पारीचा अंत केलाय. मात्र नवीन फलंदाज येतो यावेळेस सचिन. आकाश पुन्हा एकदा लेफ्ट आर्म वर द विकेट. हा चेंडू खोलवर टप्प्याचा पाचीचा स्ट्रॉंग अपील. पंचांचं बोट आकाशाकडे. यावेळेस फलंदाज बघूया पंच काहीतरी त्या ठिकाणी चर्चा करतील. बघूया स्क्वेअरचे पंच समीर काहीतरी चर्चा करतायत या ठिकाणी. पंच या ठिकाणी सांगतात बॅट कडे. यावेळेस पंचांनी आपला निर्णय बदललेला आहे प्रथमेश पाटील यांनी. कारण जेव्हा निश्चित मनामध्ये निश्चित शंका असेल एखाद्या निर्णयाबद्दल तर दोन पंच नेहमीच जवळ येऊन चर्चा करतायत. आणि यावेळेस दोन्ही पंचांनी एकत्र येऊन चर्चा केली आणि एक योग्य निर्णयापर्यंत पोहोचले. आणि यावेळेस फलंदाज आपण पाहतोय नाबाद. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या धावफलकावर 18 आपण पाहतोय. पुन्हा एकदा आकाश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक चूक करतोय त्या ठिकाणी. हा चेंडू पकडता आला यष्टीरक्षकाला. पंच या ठिकाणी वाईटचा इशारा करतायत. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू 1+1 एक बाईच्या स्वरूपात आणि एक आपण पाहतोय वाईटच्या स्वरूपात अशा 2 धावा अतिरिक्तच्या स्वरूपात मिळत आहेत. नक्कीच या ठिकाणी पाहू शकता सोनारपाडा गावचा सुपुत्र राकेश म्हात्रे याच्या स्मरणार्थ या ठिकाणी राकेश म्हात्रे प्रतिष्ठानच्या वतीने पिण्याच्या पाण्याची इथे मोफत व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि हे चित्र सातत्याने आम्ही यंदाच्या मोसमामध्ये पाहतोय. एक चांगली श्रद्धांजली राकेशला देण्यात येते या कार्याच्या माध्यमातून. हा चेंडू सरळ रेषेमध्ये स्क्रीन समोर चेंडू अडवला गेलाय. लॉंग ऑफचा चित्रक्षक पुढे सरकलाय. धावचीची संधी आहे आणि आता मात्र फलंदाज बाद. पैसरी थाटान फुलांचे रथान. पैसरी थाटान फुलांचे रथान. अगदी कोल्यांची माऊली माझी अगदी कोल्यांची माऊली. वाघिनी खाली कारले डोंगरावरी तेन पैसली माझी माऊली. वाघिनी खाली कारले डोंगरावरी तेन पैसली माझी माऊली. तेन पैसली माझी माऊली. तेन पैसली माझी माऊली. नवीन फलंदाज अरुण यावेळेस खेळपट्टीवर पाहतोय आपण. 3 गडी बाद झालेले आहेत. यावेळेस उत्तर शिवसंघाचे 20 या धावसंख्येवर. तिसरं षटक प्रगतीपथावर. आकाशचा पण विचार केला षटकात 4 चेंडू त्याने फेकलेले. चांगली गोलंदाजी आकाशची. पहिल्या षटकात 4 धावा दिल्या होत्या. 1 गडी बाद केला होता. आणि या षटकात देखील जर आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी सातत्याने पाहायला मिळते. असं पुन्हा एकदा आकाश. हा फुलटॉस चेंडू ऑन साइडला पूल केला चेंडू जातोय लॉंग ऑन रिझर्व मध्ये. 1 धाव इथे मिळते या दरम्यान आणि एकाच धावीवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या धावफलकावर 21 आपण पाहतोय. हा चेंडू यावेळेस ऑन साइडला. षटक क्रमांक 3 या ठिकाणी संपलेले आहे. दरम्यान ड्रिंक्स ऍक्टिव्हा आपण पाहतोय मैदानात जाताना. दरम्यान आमचे काही मान्यवर या ठिकाणी पाहतोय आपण व्यासपीठावर. आमचे सापर्डे गावातील आदरणीय पिंटू पाटील यांच्याकडे मी इथे आमंत्रित करतोय महेश म्हात्रे यांना की आपल्या शुभ हस्ते पिंटू पाटील आमचे सापर्डे गावातील आमचे अतिथी यांना आपण आपल्या शुभ हस्ते सन्मानित करायचंय. मायेची शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करायचं आपण. पिंटू पाटील सापर्डे गावातील. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर. तिसऱ्या षटका अखेर 22 धावा 7.33च्या सरासरीने धावा आलेल्या आहेत. धावगतीचं पाहिलं निश्चितच फार कमी पाहायला मिळते. कारण उत्तर शिवसंघ जर पाहिलं तर पूर्णपणे बॅकफूट ढकललाय. त्यामागचं कारण आहे आकाश वारेकरची एकदम भेदक गोलंदाजी. वाजवी गोलंदाजी या ठिकाणी आकाशने केलेली आहे. पाहिलं तर 11 धावा 2 षटकामध्ये. 11 धावा आपण पाहतोय.
2 षटकात आलेले आहेत 11 धावा आपण पाहतोय प्रति षटका मागे. जर इकॉनॉमी रेट जर पाहिला तर आकाशचा 5.50 इकॉनॉमी रेट आणि 2 गडी त्यांनी बाद केलेले आहेत. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण यावेळेस 23 धावा. कारण ठिकाणी जर पाहिलं तर थोडीशी चूक आमच्या स्कोरर करतायत, कारण कॉमेंट्री बॉक्समध्ये खूप आवाज असल्या कारणाने कॉन्सन्ट्रेशन होत नाही, कधी कधी या चुका होत आहेत. आणि यावेळेस आम्ही या चुकीची दुरुस्ती करतोय. आणि धावसंख्या आपण धावफलकावर पाहतोय यावेळेस 23 धावा. 7.66 सरासरी राखलेली आहे. या षटकात 8 धावा आल्यात आणि 12 धावा खर्च केल्यात 2 षटकामध्ये आकाशने. इकॉनॉमी रेट जर त्याचा पाहिलं तर 6.00चा. गोलंदाज भूषण चौथे. ओव्हर द विकेट मोठा गाविंडकडनं हा चेंडू पूल केलाय. गॅप मधून चेंडू सीमारेषे बाहेर जाताना पाहतोय. 4 धावा. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण यावेळेस 27 धावा. अरुणच्या बॅटमधून निघालेला हा चौकार आपण पाहतोय. या चौकाराची नितांत गरज होती उत्तर सांगायला, कारण धावसंख्या पहिल्या 3 षटकात पाहतोय आपण फक्त 23 धावा आणि त्यानंतर हा चौकार. आणि आता मात्र धावसंख्या धावफलकावर 27. हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जात असताना शफल झालं ते. पंच समीर यांचा वाईटचा इशारा. अतिरिक्त एका धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 28 धावा. 34 षटक प्रगतीपथावर. भूषण एक अष्टपैलू खेळाडू. यावेळेस षटक फेकत असताना आपण पाहतोय अतिशय चांगला गोलंदाज, गुणवान खेळाडू भूषण. अनेक सामने आपल्या संघाला जिंकून देण्याची किमया त्याने केलेली आहे असा भूषण आपण पाहतोय यावेळेस. हा चेंडू पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर. बॅक टू बॅक 2 चेंडू यावेळेस वाईड फेकल्यात. खराब गोलंदाजी. 29 धावा धावफलकावर पाहतोय आपण. यावेळेस थोडासा दबाव पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर भूषण मात्र या ठिकाणी दबावाखाली गोलंदाजी करतोय. आणि या दबावाखाली गोलंदाजी करत असताना 2 वाईड चेंडू फेकतोय बॅक टू बॅक. आणि धावसंख्या धावफलकावर 29 आपण पाहतोय. पुन्हा एकदा भूषण. बघूया भूषण कमबॅक करतोय का. स्ट्राईकला यावेळेस अरुण. हा चेंडू अरुणने फिरकावून दिलाय सीमारेषे बाहेर. गगनभेदी आसमानी टोला षटकार. चांगलं गाणं सादर करत असताना निश्चितच आगरी कोळ्यांची मा एकवीर आई कारल्याची हे गाणं सादर करत असताना आमचे व्ही इफेक्टचे यावेळेस टॉप एज मिस टायमिंग. गोलंदाज स्वतः पुढे सरकलाय आणि अप्रतिम झेल. फलंदाज अरुणच्या पारीचा अंत.
थँक्यू अजय, थँक्यू. धावसंख्या धावफलकावर 37-5 गडी बाद झालेले. आता मात्र नवीन फलंदाज येतोय खेळपट्टीवर. हा चेंडू हवेतून क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अतिशय चांगला प्रयत्न, अतिशय चांगला प्रयत्न मी म्हणेन. इथे झेल सुटला हरकत नाही, मात्र रोशनने 100% कमिटमेंट काय असते दाखवली इथे आणि पूर्णपणे झोकून दिले स्वतःला. आणि या निश्चित मी म्हणेन 4 धावा आपल्या संघासाठी त्याने वाचवल्या आहेत. षटक क्रमांक 4 या ठिकाणी संपलेले आहे. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 39 धावा आपण पाहतो धावफलकावर. पहिल्या षटकात 4 धावा आल्या होत्या आकाशच्या, त्यानंतर 11 धावा, त्यानंतर पुन्हा एकदा आकाशने षटक हाताळलं, तिसरं 8 धावा आल्या. मात्र या षटकात भूषणच्या तब्बल 16 धावा कुठण्यात आल्या. महागडे षटक. मात्र या षटकात एक चांगली गोष्ट झाली, जर पाहिलं तर अरुण सारखा फलंदाज त्याने बाद केलाय. त्यामुळे 16 धावा जरी आल्या असल्या तरी अरुणला बाद करून कुठेतरी धावसंख्येवर लगाम लावण्याचा जो प्रयत्न त्याने केलेला आहे त्यात तो बऱ्यापैकी इथे यशस्वी ठरलेला आहे. मात्र शेवटचं षटक स्लॉग ओव्हर आणि या शेवटच्या षटकामध्ये किती धावा इथे लावेल हा उत्तरशिव संघ, हा मोठा प्रश्न आहे. कारण 5 आघाडीचे फलंदाज बाद झाले आहेत. सचिन अजूनही खेळपट्टीवर खेळतोय आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतो विशाल जो 7व्या क्रमांकावर आलाय. या जोडीने निश्चितच इथे एक चांगली भागीदारी करण्याचा प्रयत्न इथे ही जोडी करणार आहे. मात्र कारण शेवटच्या षटकामध्ये बघूया किती धावा येत आहेत. धावसंख्या 39 धावफलकावर. मात्र आजच्या दिवसातला सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम प्रस्थापित केला आहे चिकणगड संघाने, ज्याने 114 धावा धावफलका लावल्या. मात्र त्याआधी गारवली संघाने जर पाहिलं तर आजच्या पहिल्या सामन्यामध्ये स्पर्धेच्या 71 धावा लावल्या होत्या. मात्र तो रेकॉर्ड या ठिकाणी ब्रेक केलाय. चिकणगड संघाने 114 धावा लावल्यात. भरपूर धावा या मैदानावरती आपण पाहिल्या आहेत, 60 पेक्षा जास्त धावा. मात्र चौथ्या सामन्यामध्ये आपण फक्त 58 धावा पाहिल्या होत्या. मात्र त्या सामन्या व्यतिरिक्त जर पाहिलं तर 60 पेक्षा जास्त धावा आपण मैदानावरती पाहिलेल्या आहेत. असं गोलंदाज या चेंडू ऑन साईडला कार्पेटच्या माध्यमातून चेंडू जातोय लॉंग ऑन रिजन मध्ये. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आणि तितकाच चांगला थ्रो ऑन दी स्टंप. गुड फिल्डिंग, गुड थ्रो. 1 धाव इथे मिळते. धावसंख्या धावफलकावर 40 धावा. गोलंदाज पाहतोय आपण यावेळेस मुकेश शेवटचं षटक हाताळतोय दिवा संघाचा. दिवा संघ अतिशय चांगला संघ, चांगली कामगिरी सातत्याने दिवा संघाच्या माध्यमातून आपण पहिल्यांदाच्या मोसमामध्ये. उत्तर शिवसंघ हा देखील तितकाच तुल्यबळ एक चांगला संघ. जीवन चौधरी अरुणचा हा संघ. हा चेंडू यावेळेस ऑन साईडला टायमिंग करू शकले नाही. चेंडू शरीराचा वेध घेतोय. यावेळेस चेंडू शरीराला लागतोय आणि पंच या ठिकाणी लेग बाईचा इशारा करतायत प्रथमेश पाटील. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 41 या षटकातील 2 चेंडूमध्ये 2 धावा दिलेल्या आहेत गोलंदाज मुकेशने. आपण पाहतोय अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. बघूया 4 चेंडूमध्ये किती धावापर्यंत मजल मारतायत, किती धावसंख्येचं टार्गेट सेट करतायत. हा चेंडू यावेळेस पाचीचं स्ट्रॉंग अपील केलं गेलंय. चेंडू जातोय यावेळेस बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने डीपमध्ये चेंडू जातोय आणि या वेळेस या 2 धावा लेग बाईच्या स्वरूपात पंचांचा इशारा येतोय. पुन्हा एकदा लेग बाईज नियम क्रमांक 26 नुसार लेग बाईज आपण धावसंख्या धावफलकावर 43 धावा. शेवटचं षटक अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. फलंदाज सचिन आणि आपण पाहतो विशाल ही जोडी मैदानावरती. 5 प्रमुख फलंदाज बाद झालेले आहेत. मात्र मिडल ऑर्डर आणि तळाचे फलंदाज या ठिकाणी खेळत असताना पाहतोय. हा चेंडू ऑन साईडला कार्पेटच्या माध्यमातून मिड विकेटला क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तू मै आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय. फलंदाज धावचीच्या स्वरूपात विशाल बाद होतोय. दुविधा मनस्थितीमध्ये दोन्ही फलंदाज पाहिलं तर दोघांची निश्चितच मनाची तयारी नव्हती जर पाहिलं तरी धाव घेण्याची. त्यामुळेच इथे घेऊ की नको घेऊ असा प्रश्न निर्माण झाला. यावेळेस फलंदाज विशाल बाद झाला. हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र यावेळेस एज लागून चेंडू थर्ड मॅन सीमारेषे बाहेर. चौकार.
थँक्यू. 48 धावा फलकावर. आता मात्र शेवटचा चेंडू स्ट्राईकला फलंदाज उमेश. हा चेंडू यावेळेस ऑन साईडला खेळून काढलाय. मिड विकेट मध्ये एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि यावेळेस या 2 धावा वेगाने पूर्ण केल्यात आणि धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 50 धावांचं अर्धशतक उत्तर शिव संघाचं इथे पूर्ण झालेलं आहे. 50 धावा इथे लावल्या तर 10.00च्या सरासरीने आणि 51 धावांचं टार्गेट सेट केलं यावेळेस या दिवा संघासमोर. मात्र 50 धावा इथे पुरेशा असतील का? कारण जर पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये 58 धावा आपण ही धावसंख्या पाहिली होती. धावसंख्येचा निश्चयाङ्क पाहिला होता. मात्र त्यानंतर ही धावसंख्या पाहतोय 50. मात्र या मैदानावरती जर पाहिलं तर या मैदानावरती कोणती धावसंख्या इथे सुरक्षित आहे सांगणं कठीण आहे. आणि क्रिकेटमध्ये नेहमीच आपण कोणते परीक्षण जेव्हा करतो तेव्हा निश्चित ते चुकीचं सिद्ध होतं. कारण 50 धावा धावफलकावर झाल्यात. कोणती धावसंख्या मोठी किंवा छोटी क्रिकेटमध्ये सांगणं फार कठीण असतं. मात्र जेव्हा जेव्हा लो स्कोरिंग मॅचेस होतात तेव्हा तेव्हा हाय व्होल्टेज मुकाबला प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. मात्र 51 धावांचं लक्ष यावेळेस या दिवा संघासमोर ठेवण्यात आलं उत्तर शिव संघाकडनं. मात्र 50 धावा पुरेशा असतील का असे अनेक प्रश्न आमच्या प्रेक्षकांच्या मनामध्ये निर्माण झाले आहेत. मात्र या खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये या प्रश्नांचे उत्तर आमच्या प्रेक्षकांना मिळतील, आमच्या मान्यवरांना मिळतील. मात्र खेळाच्या दुसऱ्या सत्रात काय घडेल काय बिघडेल याचं धावतं वर्णन करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतोय मायक्रोफोनवर आमचे साथी समालोचक आजदेगावचे नितीन काळन यांना. ओव्हर टू नितीन काळन. धन्यवाद विनोद. उत्तर शिवसंघाने आपण बघतोय प्रथम फलंदाजी असताना 50 धावा केल्या आहेत. 51 धावांचं मापक असं आव्हान ठेवलंय. तर आपण गोलंदाजीचा विचार केला तर मी म्हणेन उत्तर शिवसंघाची गोलंदाजी खूप चांगली आहे. त्यामुळे एक चांगला सामना बघायला मिळणार आहे. त्यानंतर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आहे घारेली वर्सेस नेजे. दोन्ही संघाचे संघनायकांनी यायचे नाणेफेकीसाठी. नितेश पाटील नेजे संघाचे संघनायक नितेश पाटील यायचे. चला घारेली संघाचे संघनायक आपण यायचे नाणेफेकीसाठी. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना घारेली पक्ष नेजे. दोन्ही संघाचे संघनायकांनी यायचे. बारा म्हात्रे साहेबांचं इथे आगमन होतोय. त्यांना विनंती की बाळा म्हात्रे यांचं आगमन होतोय आमच्या व्यासपीठावर. बाळा म्हात्रे यांनी विनंती की आपण आमच्या व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचे. जेव्हा या स्पर्धेचे ड्रॉ उडवले होते तेव्हाही बाळा म्हात्रे साहेब आमच्या बरोबर होते सोबत. 24 वार्डाचे नगरसेवक चषकचे प्रमुख आयोजक विशाल म्हात्रे उसारकर हे आमच्या व्यासपीठावर उपस्थित आहेत. चोवीस वार्डांच्या नगरसेवक चषकाचे आमचे लाडके आयोजक विशाल म्हात्रे यांचे आगमन झाले आमच्या व्यासपीठावरती. तसेच आमचे मित्र विकी पवार सामना एन्जॉय करत आहेत आज. चला जास्त वेळ घेऊ नका, फलंदाज पाठवायचे लवकर. चला घारेलीचे कॅप्टन यायचे. नेजेचे कॅप्टन आलेले तिथे. चला घारेली संघाचे संघाने यायचे लवकर. पहिल्या सामन्यात अप्रतिम फलंदाजी केली होती घारेली संघाच्या परेशने आणि संघाला विजय संपादन करून दिला. नेजे संघाचे संघाने इथे आलेले आहेत. चला घारेली संघाचे संघनायक यायचे, जास्त वेळ घेऊ नका कारण की निजे संघाचे संघनायक इथे आलेले आहेत त्यामुळे जास्त वेळ घेऊ नका. सुभाष पाडे निजे आपण व्यासपीठावरून स्थानपन्न व्हायचे कारण की सुभाष पाडे आपण प्रेक्षकांसाठी खास करून बक्षीस लावतात नेहमी. सुभाष पाडे निजे यायचे. सुभाष पाडे आपण इथे आला असाल तर आमच्या व्यासपीठावरून स्थानपन्न व्हायचे. चला जास्त वेळ घेऊ नका. 51 धावांचं लक्ष आहे ते म्हणजे दिवा संघासमोर. चला घारेलीचे कॅप्टन यायचे लवकर. गोलंदाज जीवान. पहिला चेंडू
बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क निधाव चेंडूची समाप्ती होती. गोलंदाजीचा आपण विचार केला गोलंदाजी खूप चांगली आहे. मी म्हणजे उत्तर शिव संघाची पहिला चेंडू निधाव टाकतोय गोलंदाज आपण ते जीवन चौधरी. स्ट्राईक एंडला फलंदाज सुमित. नॉन स्ट्राईक एंडला रोशन. जीवन यावेळेस मात्र अपील केला ते अपील मध्ये खूप होतं मी म्हणेन. धाव चेंडूची समाप्ती. 11 खेळाडू मी म्हणे अपील केलं होतं. जीवन चेंडू हलक्या देखील करतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. डायरेक्ट हिट होत नाहीये. एक धाव मात्र इथे पूर्ण होते. सुमित सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचतोय. एका धावेने आपलं खातं करतोय तो म्हणजे सुमित संघाचं खातं करतोय. बिनबाद एक अशी धावसंख्या आपण बघतोय दिवस संघाची. चला घारेली संघाने आपल्याला शेवटचा कॉल असेल आणि निजे संघाने इथे आलेला आहे. यावेळेस मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकार संपर्क होत नाही. रोशनला चेंडू समजा. मी मगाशी सांगितलं उत्तर श्री संघाची गोलंदाजी खूप चांगली आहे. हा संघ जरी 50 धावा करतोय तर एक चांगला सामना बघायला मिळेल प्रेक्षकांना. ही स्पर्धा आपण बघतोय MB चषक सन 2017 मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर चषक. MBचं आपण फुल बघितलं तर मास्टर ब्लास्टर MB चषक सन 2017. यावेळेस मात्र रोशनने क्रॉस लाईन घेऊन काढलेला चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी पहिला चौकार रोशनच्या बॅटमधला. धन्यवाद डीजे. आमच्या व्यासपीठावरती बालाशेठ म्हात्रे यांना विनंती होतो की आपल्या शुभस्ते नाणेफेक करायची आहे. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना घरेलू पक्ष जय हनुमान नेजे. लारा यांना विनंती होतो आपल्या शुभस्ते नाणेफेक करायची. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना 5 षटकांचा सामना असेल. लारा यांच्या शुभ हस्ते. रोशनच्या बॅट मधनं पहिला चौकार येतोय. गोलंदाज जीवन चौधरी. राऊंड विकेट. यावेळेस मात्र पुढे खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बीट होतोय. बॅकिंग होते. एक धाव पूर्ण होते बघा. दुसरी धाव पूर्ण होते का? 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. पहिल्या षटकात तब्बल जीवनने 7 धावा दिल्यात. दुसऱ्यांदा नाणेफेकीचा कॉल जिंकलाय मी म्हणेन जय हनुमान क्रिकेट संघ निजे संघाने. सातत्याने आपण बघतोय निजे संघ चांगली कामगिरी करतोय. या संघाला पूर्णपणे सपोर्ट असतो प्रेक्षकांचा. त्यामुळे हा संघ चांगली कामगिरी करतो. पहिल्या षटकात 7 धावा आल्यात. 51 धावांचं टार्गेट असताना पहिल्या षटकात 7 धावा. अजूनही 44 धावांची गरज आहे दिवा संघाला. 11च्या सरासरी धावा कुटायच्यात अजूनही. उद्या पहिला सामना आपण बघतोय 8:30 वाजता मोठी देसाई वर्सेस सापार्डे. त्यानंतर दुसरा सामना 9:30 वाजता आगासन वर्सेस सुसरगर. तिसरा सामना 10:30 वाजता नवापाडा वर्सेस वाडेगर. चौथा सामना देवीचा पाडा ब वर्सेस खिडकाली. त्यानंतर 5वा सामना आजदे वर्सेस वडवली ब आणि 6वा सामना राकेश मात्रे 11 सोनारपाडा वर्सेस शील. असे 12 संघ उद्या दिवसात या स्पर्धेत खेळणार आहेत. पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावसंख्या 7. येणारे 24 चेंडू 44 धावांची अजूनही गरज आहे. 11च्या सरासरी धावा कुटायच्या आहेत दिवा संघाला. दुसरं षटक घेऊन गोलंदाज विकास. मोठा गाव एंड कडनं. यावेळेस मात्र चेंडू खेळून करतोय. चेंडू ट्रबल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. चेंडू उचलतोय. फेकी करतोय. दुसरी धाव घेण्याचा मानस होता मात्र धाडस नव्हता. एकच धाव मिळते. एक धाव मिळते ते सुमितला. एक धावसंख्या वाढते. धावसंख्या ते 8. तब्बल 5 षटकामध्ये आपण चिकनकर संघाने 114 धावा कुठल्या. काही दिवसांपूर्वी आपण शहरी क्रिकेटमध्ये उस्मान पटेल 24 चेंडूमध्ये 104 धावा. अप्रतिम फलंदाजी दाखवली होती उस्मानने. ओपन क्रिकेटमध्ये 1 षटक मारलाय. ग्रामीण क्रिकेटमध्ये सुद्धा 1 षटक ठोकलंय उस्मान पटेलने. विकास यावेळेस मात्र पुढून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये.
तब्बल उस्मानने 12 षटकार आणि 4 चौकार मारले होते. अप्रतिम गोलंदाजी आणि पारदर्शकचा वर्षाव केला होता मान्यवरांनी त्याच्यावरती. आणि आज तो खेळाडू आपण बघतोय कोल्हापूरमध्ये सुद्धा स्पर्धा एन्जॉय करतो. यावेळेस मात्र फलंदाज बाद एसटी उद्ध्वस्त. रोशन बॅक टू पॅव्हेलियन. नवीन फलंदाज अनिकेत तिसऱ्या क्रमांकावरती येतोय. तिसऱ्या क्रमांकावरती आपण इंटरनॅशनल विचार केला. विराट कोहली, कुमार संगकारा, जॉन रूट घातक खेळाडू असतात. तिसऱ्या क्रमांकावरती अनिकेत, रिकी पॉन्टिंग. यावेळेस माझा चेंडू खेळून करतोय. चेंडू ट्रबल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. चेंडू उचलतोय, फेकी करतोय. एक धाव मात्र इथे मध्ये. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या देते दिवा संघाची 9. एक गडी बाद 9 अशी धावसंख्या. 51 धावांचं टार्गेट आहे. यानंतर सामना आपण बघणार आहोत घरेलू पक्ष निजे संघ टॉस विन आहे. नक्कीच क्षेत्ररक्षण मला वाटतं स्वीकारलंय निजे संघाने. नितेश पाटील संघ नायक. आज मात्र आपण बघतोय अजय पाटील नाहीये संघामध्ये. ते मी नितेश पाटील आज संघ नायक आहेत. स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक मध्ये आपण अजय पाटील, विकास. यावेळेस मात्र सुमितने भिरकावून दिलाय चेंडूला. चेंडू सीमा पलीकडे 6 धावांसाठी. गुड शॉट. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या 15. आता मात्र सुमितच्या बॅट मध्ये षटकार येतोय. तिसऱ्या पंचांची इथे मागणी केली आहे. आक्षेप घेतला ते गोलंदाजीवर विकासच्या. धावसंख्या 15. 1 टू गो. शाखेला फलंदाज सुमित. धावसंख्या 15. 51 धावांचं टार्गेट आहे. गोलंदाज विकास. यानंतर सामना आपण बघणार म्हणजे घरेलू पक्ष निजे संघ टॉस विने. नितेश पाटीलने लगेच निर्णय सुद्धा घेतलाय मला वाटतं. यावेळेस मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय. तीन धावा इथे पूर्ण होत आहेत. षटक समाप्त होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर दिवा संघाची धावसंख्या ती 18. येणारे 18 चेंडूने अजूनही 33 धावांची गरज. अजूनही 11ची सरासरी. 4 षटकात 44 धावांची गरज होती. मात्र या षटकात 11 धावा येत आहेत. अजूनही 18 चेंडू 33 धावांची गरज आहे. 11च्या सरासरीने धावा कुटायच्या आहेत. त्या म्हणजे दिवा संघाला. जर दिवा संघ हा सामना जिंकतोय तर संघ चिकनकर संघावर फाईट करेल दुसऱ्या फेरीमध्ये. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना बनवणार चोळेगाव वर्सेस अडवली. पहिला सामना मध्ये घरेलू पक्ष निजे संघाने एक विमाने धाडसी निर्णय घेतला होता स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक मध्ये. नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता अजय पाटीलने. नक्कीच सर्व हैराण झाले होते. पण तो धाडसी निर्णय घेतला होता अजयने आणि तब्बल 80 धावा कुठल्या होत्या निजे संघाने मेगा फायनल मध्ये. तब्बल 35 धावा केल्या नितेश पाटीलने मेगा फायनल मध्ये आणि 3 गडी सुद्धा बाद केले. धावांची मी म्हणजे नितांत गरज होती त्यामुळे हा निर्णय घेतला असावा अजय पाटीलने. तिसरं षटक होते गोलंदाज जीवन चौधरी. 18 चेंडू 33 धावांची गरज. 11च्या सरासरी धावा कुटाच्या दिवा संघाला. टाकेला फलंदाज आपण बघतोय सुमित. डावखुळ्याचा फलंदाज सुमित. मेन पंच आपण बघतोय प्रथमेश पाटील. स्क्वेलेकचे पंच आपण बघतोय समीर. गोलंदाज जीवन चौधरी.
यावेळेस मात्र चेंडू भिरकावून दिलाय, चेंडू ट्रबल होतोय, चांगलं क्षेत्ररक्षण सचिनचं. 1 धावमध्ये 1 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या देते 19-51चा टार्गेट. अजूनही 32 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 17. स्ट्रायक फलंदाज अनिकेत. या स्पर्धेचा नियम आहे व्हाईट ट्रॅक कंपल्सरी आहे. टी शर्ट मात्र आयोजकांकडून दिली आहे. टी शर्ट सुद्धा कंपल्सरी आहे, शूज कंपल्सरी आहे. गोलंदाज जीवन चौधरी, स्ट्रायकरला फलंदाज अनिकेत. धावसंख्या 19. तिसरं षटक प्रगती पथकावर गोलंदाज जीवन, वैयक्तिक दुसरं संघाचं तिसरं षटक. ही स्पर्धा आपण बघतोय MB चषक सन 2017, मास्टर ब्लास्टर चषक 2017. यावेळेस मात्र पल्लू शॉट खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद. अनिकेत बॅक टू पॅव्हेलियन. दुसरा आदरा दिवस संघाला. एकोणीसच्या धावसंख्येत दुसरा गडी बाजू नवीन फलंदाज भूषण येतोय मैदानात. चला भूषण जरा लवकर जायचे कारण सामन्याला उशीर होतोय. सात फेब्रुवारीला आपण बघणार प्रेक्षणीय सामना सुद्धा असणार आहे. विजय भोईर साहेबांना सुद्धा आपण खेळताना बघणार आहोत. 19 धावा आपण बघतोय. धावप्रकार गोलंदाज जीवन चौधरी कोपर एंड कडनं. यावेळेस मात्र मिस टायमिंग स्ट्रोक, फलंदाज बाद. सलग दुसरा फलंदाज बाद करतोय जीवन चौधरी. भूषण 0वरती बाद होतोय. जयेश येतोय. 3 गडी बाद 19 अशी धावसंख्या. उत्तर श्री संघाने 6 गडी बाद 50 धावा कुठल्यात आणि 51 धावांचा टार्गेट आहे. गोलंदाज जीवन चौधरी हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. बच हॅट्रिक पूर्ण करतोय का जीवन? जीवन राऊंड द विकेट. यावेळेस मात्र चेंडू खेळून काढतोय, मिस फील्ड होते, चेंडू ट्रॅव्हल होतोय थर्ड मॅन रिजन मधून. चेंडू सीमा पार जातो का बघायचंय आणि चेंडू सीमा पार 4 धावांसाठी. तेवीस धावा झालेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे षटकातील. धावसंख्या 23. जीवन राऊंड विकेट. यावेळेस मात्र चेंडू खेळून करतोय, चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड ऑन रिझन मधून लॉंग ऑन रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू फील्ड करतोय, फेकीवरती 1 धावमध्ये. 1 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या 24. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आहे. 24 धावा धावपलकावरती म्हणजे अजूनही 27 धावांची गरज आहे. यानंतर सामना आपण बघणार आहोत. घालेले विपक्ष जवानमान क्रिकेट संघ निजे संघ टॉस विन आहे. याच दरम्यान प्रदीप म्हात्रे साहेबांचं आगमन होतं आमच्या व्यासपीठावरती. त्यांना विनंती की आपण आमच्या व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. धावसंख्या 24. 27 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 13 धावांची गरज आहे. 27. अतिशय आठवडीचा सामना आपण बघतोय. उत्तरशी विपक्ष दिवा पहिल्या फेरीतील शेवटचा सामना. यावेळेस मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न पण वाईट चेंडू करतात. लेग स्टंपच्या बाहेर जाणार चेंडू. अवांतर 1 धावामध्ये 25 धावा. 13 चेंडू 26 धावांची गरज. चेंडू पासून 13 धावा अजूनही जास्त आहेत मी म्हणेन. पण सुमित सारखा खेळाडू अजूनही खेळपट्टीवर आहे. एक चांगला फलंदाज. यावेळेस मात्र सुमितने खेळून काढल्या. चेंडू सीमा पलीकडे
6 धावांसाठी गुड शॉट. धावसंख्या वाढते. धावसंख्या देते 36. मात्र चेंडू भिरकावून दिलाय. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय. फलंदाज बाद. जयेश बॅक टू पॅव्हलियन. 15 धावांची अजूनही गरज आहे. चला जरा फास्ट खेळायचंय समीर. 15 धावांची अजून गरज आहे. धावांची गरज आहे. यांचा सामना आपण बघून निजे वर्सेस घारेली दोन्ही संघांनी सज्ज राहायचे जेणेकरून वेळ वाया जाणार नाही. गोलंदाज मनोज मोठागाव एंड कडनं. यावेळेस मात्र सुमितने खेळून काढल्या. चेंडू ट्रॅव्हल होते. मिसफील्ड होते. चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी. चार धावसंख्या वाढते. धावसंख्या 40. 11 धावांची अजून गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 9 आणि धावांची गरज आहे 11. 9 चेंडू 11 धावांची गरज. हा चौकार टर्निंग पॉइंट ठरू शकतो दिवस संघाटी. यावेळेस मात्र लाईन बघावी लागणार. लाईन चुकूया पण वाईट चुकून जाते. 1 धाव मिळते. धावसंख्या 41. 9 चेंडू 10 धावांची आता गरज आहे. चौकार गेला त्यामुळे पुन्हा प्रेशर येतो म्हणजे उत्तरशी संघावरती. आणि फलंदाज बाद.
सुमित बाद होतोय पायचीत. वेळ घेऊ नका. समीर जरा सामना लवकर चालू करायचंय. 4 चेंडू आलेत. 8 चेंडू 10 धावांची अजूनही गरज आहे. नवीन फलंदाज आकाश वारेकर. एक आकाश तारेकर आपण बघतो पारगाव संघामध्ये. मात्र इथे आपण बघतो डावखुराचा फलंदाज आकाश वारेकर दिवस संघाचा फलंदाज. 8 चेंडू 10 धावांची अजून गरज आहे. फास्ट खेळायचंय. जास्त वेळ घेऊ नका. अजूनही 3 सामने आहेत. मात्र कट करण्याचा प्रयत्न होता. 9 चेंडूची समाप्ती दे. 7 चेंडू 10 धावांची गरज आहे. 9 सेकंडला मुकेश आहे. सेकंडला आकाश वारेकर. मनोज. यावेळेस मात्र आकाशने खेळून काढला चेंडू सीमा पलीकडे 6 धावांसाठी. गुड शॉट. बजने ते धडक धडक ढोल ताश धडक धडक भंडारा झिडक झिडक मल्हारी धडक धडक भडक झाली चटक मटक फटक झाली दुश्मन की देखो जो फाट लावली. चला सामना लवकर खेळवायचंय. एकत्र येऊ नका. 6 चेंडू 4 धावांची गरज आहे. आवडली टायमिंग किती चांगलं होतं आकाश वारेकर यांचं. चेंडू सीमा पलीकडे जाते 6 धावांसाठी. चला निजे संघ आमच्या समोर कक्षासमोर येऊन थांबायचे. निजे संघ आणि घारेली संघ दोन्ही संघांनी सज्ज राहायचे. येणारी 6 चेंडू 4 धावांची गरज आहे. गोलंदाज अरुण. वैयक्तिक पहिल्या संघाचं शेवटचं योग्य गोलंदाज अरुण. खेळाडू कक्षामधून कोणी आवाज देऊ नका. सहा चेंडू 4 धावांची गरज. आईस मात्र पंच वाईट चुकून करत आहेत. 1 धावामध्ये येणारे 6 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. यावेळेस मात्र फलंदाज बाद. त्रिपाची देतोय मुकेश. चला फलंदाज पाठवायचे लवकर. 5 चेंडू 3 धावांची गरज. राजेश पाटील यांचे आगमन होते निजे गावचे. त्यांना विनंती आपण आमच्या व्यासपीठावरून स्थान बनवायचे. राजेश पाटील निजे. 3 धावांची गरज आहे. 5 चेंडू. उत्तर श्री संघाचे 6 गडी बाद झाले तर दोन्ही संघाचे 6 गडी बाद झालेत. प्रथमेश टॉस विन दिवा संघ म्हणजे विकेट न टाकता 2 चालतील. विकेट मात्र गेली तर धाव कंपल्सरी येईल. लक्षात घ्यायचंय. यावेळेस मात्र चेंडू खेळून काढतोय. चेंडू 1 बाउन्स सीमा पार आणि सामना इथे जिंकलाय तो म्हणजे दिवा संघाने.